न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। पत्रकार चौकात इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग। पत्रकार चौकातील कोहिनूर प्लाझा येथील मायसाइन इलेक्ट्रॉनिक दुकानास भीषण आग लागली असून या भीषण आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आग विझवण्यासाठी महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत। पाहुयात या संदर्भात माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी दिलेली प्रतिक्रिया। पत्रकार चौक या लोकवस्तीमध्ये आज एका कोहिनूर प्लाझा इमारतीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे प्रथमदर्शी लक्षात येतं की आग लागली, हे प्रथमदर्शी लक्षात आलं। परंतु एक चांगली बाब आहे, इथं दुर्दैवी घटना जीवितहानी कुठली प्रकारची घडलेली नाही। मालमत्तेचं नुकसान असेल, व्यापाऱ्यांच्या दुकानाचं नुकसान असेल, या अशा प्रकारचं नुकसान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालं। आग लागली त्यावेळेस अतिशय भीती वातावरण होतं आणि शोकांतिका अशी एक महानगरपालिकेचं फायर ब्रिगेडचं कार्यालयचा लँडलाईन नंबर हा बंद होता असं नागरिकांच्या वतीने सांगण्यात आलं। संबंधित मिसाळ साहेबांशी आम्ही संपर्क केला असता फायर ब्रिगेडची गाडी त्वरित इथं आली, पण ते आल्यानंतर आग विझवण्याचं तातडीने मिसाळ साहेबांनी काम हाती घेतलं। आज हे असे आग लागण्याचे प्रकार नगर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत चालले। याबाबत महानगरपालिकेने कुठेतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे। परंतु आता गेले 4 महिन्यापूर्वी इथं ह्याच रोडवर पुणे एक व्यापारी संकुलमध्ये आग लागली। ते जी कमर्शियल सेंटर्सची तिथं ठेवणाऱ्या येणाऱ्या वस्तू आहे, ज्वलनशील पदार्थ आहे, याबाबतची पडताळणी शासनाकडून प्रशासनाकडून महानगरपालिकेकडून कुठल्या प्रकारची होत नाही, हे प्रथमदर्शी लक्षात येतं। कारण आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती। नशीब चांगलं का आज वरती रहिवासी कोणी नव्हते, त्याच्यामुळं कुठली जीवितहानी झालेली नाही। याबाबत आम्ही त्या संपदादा वारसकर असतील, आमदार संग्राम भाईजगताप असतील, त्यांच्या सभेत आम्ही सामान्य आयुक्त साहेबांना महानगरपालिकेत जाऊन विचारणा करणार आहे। जर घटना प्रकार हे वारंवार घडत आहे, त्याच्यावर आपण उपाययोजना म्हणून आपण महानगरपालिकेने कुठली गोष्ट केली याबाबतचा खुलासा आम्ही आज आमचे जिल्हाधीश संपदादा वारसकर असतील, आमदार संग्राम भाईजगताप असतील, यांच्या सभेत जाऊन विचारपूस करणार आहे। आणि आता या मोठ्या बातमीसह वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आणि बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।